मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि महापूर आला होता। यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या नुकसानी संदर्भात आता शासनाकडून किती मदत मिळते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये आता शेतकऱ्यांना किती मदत दिली जाणार आहे या संदर्भातील सविस्तर चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। तर याच संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे। ही जी मीटिंग होती किंवा ही जी बैठक होती तर या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं। महाराष्ट्रात जे आहे ते यावर्षी 1,43,52,281 हेक्टर क्षेत्रावर जी आहे ती पिकांची लागवड झाली होती। त्यापैकी तब्बल 68,61,756 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। या नुकसानासाठी राज्य सरकारने 31,668 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही मदत जी आहे ती दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। राज्यात किती जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे, किती तालुक्यामध्ये झालेलं आहे, तर राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुके आणि 2069 मंडळामध्ये अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे पिकांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जी अट होती ती 65 mm पाऊस झाला पाहिजे तरच त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला जातो, परंतु शासनाने ही अट जी आहे ती रद्द केलेली आहे। आता कोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळणार आहे किंवा आर्थिक सहाय्य मिळणार आहे ते जाणून घेऊयात। पूर्णपणे पडलेली घरे असतील तर शासनाकडून नवीन घरकुलासाठी अनुदान दिलं जाईल। डोंगरी भागातील नुकसानग्रस्त घरांसाठी 10,000 रुपये अधिक मदत, म्हणजे डोंगरी भागातील नुकसानग्रस्त घरांसाठी जी शासनाकडून मदत मिळते त्या व्यतिरिक्त 10,000 रुपये त्या ठिकाणी एक्स्ट्रा दिले जाणार आहे। दुकानामध्ये जर पाणी साचलं असेल आणि पाण्यामुळे दुकानातील सामान खराब झालं असेल, थोडक्यात काय तर दुकान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असेल, तर अशा दुकान मालकांना 50,000 रुपयापर्यंत आर्थिक नुकसान भरपाई शासनाकडून दिली जाणार आहे। जनावरांसाठी विशेष अनुदान देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे। यामध्ये दुधाळ जनावर जर दगावलं तर प्रति जनावर 37,500 रुपये याप्रमाणे मदत दिली जाणार आहे। NDRFच्या निकषानुसार जास्तीत जास्त 3 दुधाळ जनावरांना त्या ठिकाणी मदत मिळते। मात्र या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने ही 3 जनावरांची अट जी आहे ती पूर्णपणे रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजे जेवढेही जनावर या पुरामध्ये किंवा अतिवृष्टीमध्ये दगावले असतील तर त्या संपूर्ण जनावरांना प्रति जनावर 37,500 एवढी मदत दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे काम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये प्रति जनावर दिली जाणार आहे। निकष देखील सेम आहेत। जर तुमच्याकडे कुक्कुटपालन व्यवसाय असेल आणि अतिवृष्टीमुळे किंवा पूर परिस्थितीमुळे हा कुक्कुटपालन व्यवसाय पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला असेल तर अशावेळी 100 रुपये प्रति कोंबडी नुकसान भरपाई दिली जाणार आहे। विहीर व शेती पायाभूत सुविधा सहाय्य, म्हणजे विहीर जर खचली किंवा त्यामध्ये गाळ गेला तर हा गाळ काढण्यासाठी किंवा विहीर दुरुस्तीसाठी 30,000 रुपये प्रति विहीर अनुदान दिले जाणार आहे। या ठिकाणी लक्षात घ्या की विहिरीत जर गाळ गेला किंवा विहीर जर खचली तर यासाठी NDRFच्या निकषानुसार कोणतंही अनुदान त्या ठिकाणी मिळत नाही। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विहिरीचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे या बाबीचा विचार करून शासनाने या ठिकाणी 30,000 रुपये प्रति विहीर असं निकषाबाहेर जाऊन त्या ठिकाणी अनुदान जाहीर केलेलं आहे, आर्थिक मदत जाहीर केलेली आहे। या महापुरामुळे नदीकाठची जी जमीन आहे ती मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहे। वाहून गेलेल्या जमिनीसाठी, ज्यांची माती वाहून गेलेली आहे अशा जमिनीसाठी 47,000 रुपये रोख मदत व मनरेगा अंतर्गत 3 लाख रुपये म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये आर्थिक सहाय्य त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। जमीन महसुलात सूट दिली जाणार आहे। कर्जाचं पुनर्गठन केलं जाणार आहे। वसुलीची स्थगिती दिली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी। आता विविध शेतकऱ्यांसाठी जी आर्थिक मदत जाहीर झालेली आहे ती अशी आहे, जे जिरायत शेतकरी असतील तर अशा जिरायत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये दिले जातील। आधी जी मर्यादा होती ती 2 हेक्टरपर्यंत होती, आता ही मर्यादा वाढून 3 हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे। याचा लाभ मराठवाडा व विदर्भातील जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। जे शेतकरी हंगामी बागायती आहेत, फळबाग लागवड करणार आहेत अशा शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाणार आहे। जे शेतकरी बहुवार्षिक पीक घेतात आणि अशा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी हेक्टरी 32,500 रुपये एवढी आर्थिक नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली जाणार आहे। यामध्ये प्रामुख्याने केळी, पपई यासारख्या बहुवार्षिक पिकासाठी हे विशेष अर्थसहाय्य मदतीचं ठरणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे त्या विमाधारक शेतकऱ्यांसाठी करोडो शेतकरी असतील तर त्यांना 35,000 रुपये प्रति हेक्टर, तर बागायती शेतकऱ्यांना
50,000 रुपये प्रति हेक्टर मदत मिळणार आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी संपूर्ण मदत जर तुम्ही बघितली तर 31,628 कोटी रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आणि दिवाळीच्या आतमध्ये लवकरात लवकर ही मदत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। धन्यवाद।